आजच्या संस्कार कथेमध्ये आज आपण एक नवीन कथा ऐकणार आहोत. आजच्या कथेचं नाव आहे बडबडे कासव. कथेचं नाव काय? बडबडे कासव. एका तळ्यामध्ये एक कासव राहत होतं आणि ती तळ खूप असं मोठं होतं. त्या कासवाच्या बरोबरच त्या तळ्यात मासे राहायचे, बेडूक राहायचे आणि व्यवस्थित आपलं चालेल होतं. काही बगळे तिथं माशांना पकडण्यासाठी यायचे, ते सगळं चालेलं असायचं. परंतु ते जे कासव होतं ते अतिशय बडबडे होतं. कसं होतं? सारखं त्याला काय ना काय तर बडबडच करायची सवय होती. सगळे तळ्यातले मासे, बाकीचे जे काय हे होते जलचर प्राणी, काय म्हणायचे, काय कासव सारखं बडबडच करते, जरा सुद्धा शांत बसत. मग एकदा काय होतं, दुष्काळ पडतो आणि त्या वर्षी पाऊसच पडत नाही. त्यामुळं काय होतं, प्रखर ऊन पडल्यामुळं त्या तळ्यातलं पाणी हळूहळू कमी कमी होऊन एक दिवशी पूर्ण पाणी आटून जातं. आणि त्या तळ्यामध्ये असणारे जे मासे होते ते पाणी नसल्यामुळे हळूहळू करून ते मासे सुद्धा मरून जातात. आता कासव मरत नाही, कारण कासव कसं आहे, उभयचर प्राणी आहे. म्हणजे ते पाण्यात पण राहू शकतंय, जमिनीवर पण राहू शकतंय. मग ते मेलेले मासे खाण्यासाठी काही बगळे तिथे येतात आणि ते मेलेले मासे ते बगळे खात असतात. मग एके दिवशी कासव त्या बगळ्यांना म्हणतंय, अरे इथं पाऊस पडला नाही, तळ्यातलं पाणी सगळं आटलंय, असं दूर तुम्ही जर वर उडता, तुम्हाला माहित असेल इथं शेजारी कुठं तर दुसरं तळं आहे का रे, पाणी असलेलं डबकं आहे का रे, असेल तर मला सांगा, मी तिकडं जातो. आता मला पण इथं शेवाळं वगैरे काय खायला भेटेनं झालंय, माझी पण अडचण व्हायला लागली. मग ते बगळे काय म्हणतात, ठीक आहे, आम्ही असं उडत उडत जातो आणि बघतो, एखादं छान मोठं तळं जर आम्हाला दिसलं तर आम्ही तुला सांगतो. मग दुसऱ्या दिवशी ते बगळे येतात मासे खायला. लगेच कासव त्यांच्या जवळ जाऊन विचारते की कुठे एखादं तसं तळं आहे का. मग बगळे म्हणतात, आहे, त्या या बाजूला गेलं ना, एक खूप छान तळ आहे, त्या तळ्यात भरपूर पाणी आहे, तुला जायचं असेल तर तू त्या तळ्यात जाऊ शकतो. मग कासव म्हणतो, कसं जायचं, खूप लांब आहे, मला तर चालत जायचं म्हणजे अवघड आहे, किती दिवस लागतील म्हणतो मला जायला तिथपर्यंत, तुम्ही काय तर करा की मला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग ते बगळे म्हणतात, ठीक आहे, आम्ही दोघं मिळून तुला त्या तळ्यापर्यंत नेतो. आणि बगळे काय करतात, बाजूलाच पडलेली एक अशी काडी होती, काठी घेतात आणि ह्या दोन्ही पायांमध्ये असं ते बगळे त्या काठीला पकडतात आणि ह्या कासवाला सांगतात की काठीच्या मध्यभागी तू असं तोंडानं पकडून राहा आणि आम्ही उडायला लागलो तू आमच्या सोबत, काठीसोबत तू उड, तू फक्त शांत राहा, तू तोंडानं काय बोलायचं नाही. तू जर बोलण्यासाठी तोंड उघडलं तर काय होणार, तू वरून खाली पडणार आणि तुझा सुद्धा जीव जाऊ शकतो. एक तर तुला बडबड करायची सवय आहे. कासव म्हणते, नाही, मी काय बोलणार नाही, मी येतो तुमच्या संग, तुम्ही सांगाल तसंच करतो. मग ते काठी बगळे पकडतात, कासव त्या काठीच्या मध्ये असं तोंडानं पकडतं आणि बगळे उडायला चालू करतात. उडा लागल्यावर बगळे हळूहळू करत वर जातात. वर गेल्यानंतर कासवाला पण वरून सगळं दिसतंय. बगळ्यांना काय रोजच सवय आहे वर जायची, वरून खालचं बघायची, त्यांना काहीच वाटत नाही. कासवाला कुठं सवय आहे, नाही की नाही. वर गेल्यानंतर त्याच्या डोळ्यानं खालचं सगळं दिसतंय आणि ते बगळे त्या तलावाकडे घेऊन जात असताना त्या कासवाला एक छोटं डबकं दिसतंय वरनं. त्याला वाटतं आता हेच तळं आलं काय की, आणि उत्सुकतेपोटी तो कासव त्या बगळ्यांना प्रश्न विचारासाठी बोलतो, हेच आहे का रे, असं म्हणणारच आहे. तोपर्यंत बोलायसाठी त्यानं तोंड उघडलं. काय झालं असेल रे, त्याच्या तोंडातून ती पकडलेली काठी तोंड उघडल्यामुळे निसटलं आणि वरून खाली येऊन दाप करणं जमिनीवर पडलं, खडकावर पडलं आणि ते तिथंच काय झालं, मरून पडलं. आणि बगड्याने हे सगळं बघितलं, ते सुद्धा उडत त्याच्या जवळ येऊन बघते तर काय कासव मरून पडले. त्यांना पण वाईट वाटलं, त्याला सांगितलं होतं म्हणले आम्ही
हे बडबड करू नको, तुझं तोंड नको तिथं उघडू नको. त्यामुळे बघा इथं ही गोष्ट संपलेली आहे. ह्याच्यातून आपल्याला एक छोटासा संस्कार मिळतो किंवा बोध मिळतो. काय मिळतो की आपल्याला बोलायला येते म्हणून काय पण बोलायचं, कुठं पण बोलायचं टाळलं पाहिजे. जिथं बोलायचं तिथंच बोललं पाहिजे आणि जिथं नाही बोलायला पाहिजे तिथं शांतच राहिलं पाहिजे. नाहीतर या बडबडी कासवासारखं आपल्याला सुद्धा शिक्षा होऊ शकते. समजली गोष्ट? हो. ठीक आहे, छान.